नाही ते पण तुम्हाला काय बोलत तो नाही देव म्हणे मग म्हणसा ना. नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपली पालखी जी जाखमाता देवीची जी पालखी आहे ती बाहेर काढत आहोत आम्ही. तर पालखी सजवणार आहोत आणि गावात घेऊन आणणार आहोत. तर ही सगळी मंडळी चाललेली आहे पालखी आणण्यासाठी. तर आपण पण आता पालखी आणण्यासाठी जाणार आहोत. तर आजपासून गावातला जसा शिमगा चालू होतोय तर बघूया पालखी कशी सजवतात आणि कदाचित शरण असेल तर शरण सुद्धा दाखवण्यात येईल. पालखी कशी सजवतात ते दाखवतो तुम्हाला. चला भेटूया व्हिडिओमध्ये. नारळी पोफळींच्या बागांमध्ये वसलेलं हे आमचं गाव आहे, डोंगराच्या कुशीत. आणि त्याच्याच कुशीमध्ये जाखमाता देवीचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये आपण आता जाणार आहोत. ही सगळी मंडळी आता पालखी सजवण्यासाठी वगैरे चाललेली आहे. आपलं मारुतीचं मंदिर आहे, तिथे आपण होळी लावतो. आणि तिथून वरती आपलं जाखमाता देवीचं मंदिर आहे. तर आता आपण तिकडे सगळे चाललेलो आहोत. आपलं मंदिर आहे, त्या मंदिरात आलोय आपण. फुलांची माळ सजवत आहेत पालखीसाठी. हार बनवत आहेत. फुलं आहेत निसर्गरम्य अशा वातावरणात आपल्या देवीचं मंदिर वसलेलं आहे. सगळी पूजा अर्चा चालू आहे इकडे.
फुलांचा हार करता जात आहे. हे बघा, हे गोंड्याच्या फुलांचा पण आहे, पण इथे चाफ्याच्या फुलांचा खास चाफ्याची फुलं बघा. हात जोडा सगळ्यांनी. बाय जाग माता काळेश्री काल काय धरम करीचा फकीन बाय सत्याची मालकीन बाळ गोपाळ गाव गाण्या शिपोळे गाव राखे चतुर्शिमेची मालकीन साक्षा गादीवती रानामध्ये बसले तसं मातोश्रीबाई म्हणजे तुझ्या संग्रमी चाडवले मनुष्य दोन तसं मातोश्रीबाई म्हणजे सालाबाद प्रमाणे जो शिमगा उत्सव आणि जागमाता काळेश्रीबाई दरवर्षी आजपर्यंत पालखीत बसून 4 पोरं घेऊन 4 घरं भिक्षा मागण्यासाठी आनंदात आणि जे काही नवस असतील बोललेले असतील नवीन बोलणार असतील तर आई माऊली आजपर्यंत तुझा चमत्कार जो काही आई नवसाचा हा आजपर्यंत तू दाखवून आलीस. त्याचबरोबर आज 6वी होली काही तांत्रिक गोष्टीमुळे आज माऊली जे गावगांड्यातली जी मुलं आणि ग्रामस्थ आज आई सर्व मंदिरात तुझ्या दरबारात येऊन हात जोडून विनंती करतायत की आजच्या 6व्या होलीला काही तांत्रिक गोष्टीमुळे आई माऊली आज तुला 6व्या होलीला पालखीत बसून सालाबाद प्रमाणे तुला नेतायत. त्याचबरोबर तू खेळाय रांगायला जशी जाशील आनंदात आणि आजपर्यंत शिपोळे जाकमाता ही नावाला लोकित असून तुझं नाव लोकित करून आई माऊली नवस असतील गायी असतील आणि काट्या घोट्यातनं आई माऊली रात अपराधी कोणी तुझा खेळाय जाणारा कोणी व्यक्ती अडचणीत येईल तर आई माऊलीला सुखाने ठेवशील आणि केसाला धक्का न लावताना आई माऊली जशी जाशील तशी आनंदात तुझ्या गावामध्ये चतुर्शिमेमध्ये येशील. त्याचबरोबर आज तुला नारळाची जोडी 5 पानाचा विडा आज तुला आई माऊली त्याचबरोबर तुझा थालातला म्हातार बाबा त्याला सुद्धा आई माऊली पालखीत बसून खेळ्या रांगाने येणार. त्याचबरोबर काही चुकेल पाकेल तर माफ कर आणि सालाबाद प्रमाणे आई माऊली जे काही तुझ्याशी निर्णय घेतला गेला त्याबद्दल आई एक नारळ तुला क्षमा मागून तुला नारळ दिला गेलाय. ह्या आई माऊली त्याच नारळाच्या फलावरती मोठा मन करून तू आई कबूल केलंस त्याच पद्धतीने आई माऊली मोठा मन कर आणि जशी आनंदात दरवर्षी जातेस त्याच पद्धतीने आई माऊली तू खेळून लागून आनंदात तुझ्या गादीवरती बसली पाहिजेस. ही नारळाची जोडी देतोय माफ कर आणि आनंदाचा दिवस दाखव. संभाल का हर हर महादेव. आता मूर्त्या बसवत आहेत इथे मध्ये पालखी वाटलं उभारून फायदा नाही का बोलव त्याला तिथं काय बरोबर सेंटरला घे बरोबर बसलाय. पालखी आता इथे सजवत आहे फुलं आणि शाल टाकून आतमध्ये हे केलेलं आहे देव बसवलेला आहे. फुल बघा जबरदस्त असलेले झूल बघा बसवून आलाय. एक चाफ्याचा जो हार आहे तो बघा कशी मस्तपैकी विणलेला आहे आणि चाफ्याचा फुलाचा सुगंध सुद्धा उत्तम प्रकारे येतोय. आता तो पूर्ण पालखीला गोल फिरवत आहे. जो दिवा आहे तो पेटवण्यात येतोय. आतमध्ये देवीच्या पालखीमध्ये असतो. मध्ये ओटी भरणे वगैरे देव काय ना पूजा चालू आहे मध्ये. पूर्ण पालखी सजवून झालेली आहे. उत्तम प्रकारे सजवलेली आहे पालखी बघा. सगळे आतुरतेने वाट बघतात कधी पालखी निघेल अशी.
एका दुसरीकडे देव आहे आपल्या पालखीतला, म्हातारबाबा म्हणतात त्याला. तर तिकडे जातोय आपण, म्हणजे गारांना घालायला. इकडे आतल्या साईडला आहे पूर्ण आतमध्ये आलोय आपण. म्हातारबा त्या राठीमध्ये अगदी पारेकरी म्हणून या राठीचं आज शिपोळे गावगाण्याचं रक्षण करतं, ह्या जातमातेचं रक्षण करतं. तुम्ही इथे बसलात आणि आज सालाबादप्रमाणे 6वी होळी, पण तुम्ही नेहमी अगदी 3ऱ्या 4थ्या होळीला ही आजपर्यंत प्रथा ही आणली नाही केव्हा. पण काही तांत्रिक गोष्टीमुळे ते तुम्हाला सुद्धा माहिती असेल काय घडलं आणि काय नाही ते, कारण 4 डोले तुम्हालाच आहेत. तर बाबा आज तुम्हाला 6व्या होळीला 4 पोरं घेऊन भिक्षा मागण्यासाठी अगदी आनंदाने नेता येत, त्यांची हौस आहे आणि ही प्रथा ही टिकली पाहिजे अगदी वडलोजीची. आणि आजपर्यंत तुमचं नाव, ह्या जातमातेचं नाव कधीही मागे आलं नाही कुठल्याही बाबतीत. तर आई जातमाता ह्या म्हातारबाला आज पालखीत बसवून नेतोय. तर म्हातारबा 5 जण येऊन तुम्हाला नेतोय, जसं तुम्हाला नेतो तसं तुम्ही येऊन इथे गादीवरती बसलं पाहिजेत. आणि कोणी थटा मस्करी करील इतर माणूस कारण शरणा घालून, पण मी हात जोडून विनंती करतो, हा नारळाचा फळ आणि 5 अगरबत्त्या आणि 5 जण येऊन ग्रामस्थ कोणी अगदी आडी अडचणीमध्ये घालील तर तुम्ही अगदी तुमच्या सहकार्याने त्या खेळाला न थकवता ते अचूकपणे तिथे घेऊन तो शरणा तुमची खुणा ही ओळखून काढली पाहिजे. आणि हेतून कोण चुकेल, जे काही खेळा येतील त्यांच्या अगदी चुकीपाकी होईल त्यांना माफ करा. कुठलाही दगा फटका मिटता कामा नाही. आणि जो टिंगल करत असेल तर त्यांचा फल तोच भोगेल. तर त्याच्या तोंडावरती हात आपण नाही ठेवू शकत, तुम्ही ठेवू शकता. तर हा तुम्हाला नारळाचा फल देतोय, 5 मानाचा विडा. चला आनंदाने आणि तुमच्या गादीवरती बसा, कुणाला त्रास न करताना अगदी खुशीने चला आणि खुशीने या. आणि काही तुमचा हात जोडून विनंती करतो, पाटलाचा काही चुकला असेल तर क्षमा करा आणि शब्दाला मान देऊन त्याच्या शब्दाला उभं राहा. आणि कुठेही संकट येईल त्याला मात्र तुम्ही मदत करा, एवढीच हात जोडून विनंती करतोय. आणि आनंदाने चला, त्या चुकला असेल क्षमा करा. जे गाव वरिष्ठ आजपर्यंत जे काही राखलेन ते आज नसून आज पोरकटपणा असल्या तरी तुम्हाला क्षमा करतोय आणि चुकला असेल क्षमा करा. हर हर महादेव. विनंत्या कलीची हो मोठ्या नुकानो ऐका विनंती विनंत्या कलीची हो मोठ्या नुकानो धर्मदाबाई तुझं पुण्य आहे केवळावजी 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 ऐका विनंती विनंती ऐका वीची ओ मोठ्या रुबानो ऐका विनंती विनंती ऐका वीची ओ मोठ्या रुबानो काळे श्रीबाई तुझं पुण्य आहे केवळावजी 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 ऐका विनंती विनंती ऐका वीची ओ मोठ्या रुबानो ऐका विनंती विनंती ऐका वीची ओ मोठ्या रुबानो बाई तू बसल्या रानात
पकडीन बाई तू बसल्या रानात ओधी वाघाचा घोडा तिने घोडा रे बनवीला ओधी वाघाचा घोडा तिने घोडा रे बनवीला ओधी सरपंचाच्या मुक्ती हातामध्ये घेतला ओधी सरपंचाच्या मुक्तीने हातामध्ये घेतला ओधी ऐका विनंती ऐका वीची ओ मोठ्यानु बांधू ऐका विनंती ऐका वीची ओ मोठ्यानु बांधू सोमया भावाय तुझा गाजवारी होती सोमया भावाय तुझा गाजवारी होती ऐका विनंती ऐका वीची ओ मोठ्यानु बांधू ऐका विनंती ऐका वीची ओ मोठ्यानु बांधू आता शरणासाठी फूल देत आहेत, अंगारा आणि फूल देत आहेत. शरण आहे आता, शरण आहे आता, शरणासाठी अंगार आणि फूल देत आहेत. तर ते एक मनसवून त्याच्यामध्ये फूल, अंगारा आणि एक नारळ असतो, शरण असतो. तू घालतोयस ना मनसलेला फूल आणि हे नारळासोबत ते एका ठिकाणी लपवून ठेवतील आणि नंतर तो शरणा तुम्हाला दाखवण्यात येईल. ही सगळी पुडी बांधून ही एक परंपरा आहे. पालखी निघालेली आहे. पालखी आता मंदिरातून बाहेर पडलेली आहे, हे मंदिर. आणि आता एक पालखी गावात जाईल आणि गावातून नंतर परत एक शरणा घातलेला आहे, तो शरणा काढणार आहेत. चला तर होळीवरती आले पालखी. होळीवरची आता गोल फिरत असेल. मंदिरामध्ये हनुमंताचं मंदिर आहे आणि तिथे आपली होळी लागते.
सोबत. हम स्लो स्लो घे जरा. बाहेर जाऊ की इथं. गावात आगमन होत आहे पालखीचं.